तिथे धावा खर्च होणार नाही, केवळ एक सिंगल आणि या एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 धावा. टप्प्याचा बॉल ऑलिम्पिक कार्पेट जमला समांतर खेळलेला स्ट्रोक क्षेत्ररक्षक दूरवरतून पोहोचेल. चेंडू अडवला, फेकी केली, परंतु तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या कंप्लीट केल्या जाणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक धावफलकावरती धावा आहेत 5 धावा. 2 चॅम्पियन संघ आहेत, एकमेकांचे आमने सामने लढतायत. एका बाजूने आपण पाहतोय मांदेवी क्रिकेट क्लब मान, तर त्यांच्या विरोधामध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट. या 2 संघांमध्ये हा आजच्या दिवसात अतिशय महत्वाचा सामना, प्री क्वार्टर फायनल क्रमांक 2 ची लढत जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पिरंगुट संघाने टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मांदेवी क्रिकेट क्लब मान संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलंय. यश पुन्हा यावेळेस स्टॉपेज घेतलं. यष्टीरक्षकाच्या आवाक्याबाहेर असणारा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत लॉंग स्टॉप मध्ये चेंडू फरार, सीमा पार, मिळता धावाच्या येतोय चौकार. चौकारचं आपण पाहिलं तिथे मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना यश पवळे. यशचं पाहिलं तर याच परिसरामध्ये बाणगावामध्ये आपण पाहिलं तर बेट्स बॉलर या किताबामध्ये पाईक मिळवणारा हा खेळाडू आहे. आज आपण पाहतोय त्याच संघाच्या विरोधामध्ये, त्याच गावच्या संघाच्या विरोधामध्ये इथे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 10 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. निलेश मोहिते आणि शुभम माने ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कित्येक महत्वाच्या सामन्यांमध्ये फार फेरबदल करताना मांदेवी क्रिकेट क्लब मान संघाला पाहिलं. आज देखील बराचसा बदल केला बॅटिंग ऑर्डर मध्ये. एक तगडी बॅटिंग ऑर्डर म्हणून नक्कीच मांदेवी क्रिकेट क्लब मान संघाकडे पाहिलं जातं. आज आपण पाहिलं तर संतोषला थोडंसं मागे ठेवलंय. निलेश अण्णांना बरीचशी जबाबदारी नक्कीच त्यांच्या खांद्यावरती दिली आहे आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून जो आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता देखील इथे महत्वाची भूमिका त्यांना पार पाडावी लागेल. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून म्हणून नक्कीच जे अपेक्षित असणार. गोलंदाज पुन्हा तयार. पहिलाच बॉल इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. या सीझन मध्ये आपण जर पाहिलं तर हे दोन्ही संघ 3 वेळा एकमेकांच्या आमने सामने आलेले आहेत. 3 वेळा एकमेकांच्या विरोधात या सीझन मध्ये हे 2 संघ लढलेले आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं पिरंगुट संघाने 2 वेळा बाजी मारली तर 1 वेळा मान संघाने बाजी मारली. परंतु आज मांदेवी क्रिकेट क्लब मान संघाला संधी असेल. आज चौथ्यांदा आपण पाहतो या सीझन मध्ये एकमेकांचे आमने सामने लढतात. गोलंदाजीच्या मार्गावर आपण पाहिलं तेजस पवळे पुन्हा तयार. लोअर फुल टॉस पिक करत फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाची भिंत ओलांडू शकले नाही. टिपलाय तिथे जाईल. विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश अण्णा मोहिते बाद. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूं शेर यारो, कोई ना नुस्खा चले यारो. शेरों का मैं हूं शेर यारो, कोई ना नुस्खा चले यारो. के सच में कहता मैं झट के कहता मैं. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होताना पाहायला मिळतो पृथ्वीराज पवार. पवारची पावर आपण या आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिले. पुन्हा ती पावर पाहायला मिळेल का? परंतु समोर आपण जर पाहिलं तर तेजस या सीझन मध्ये सातत्याचा सराव आणि त्या सरावानंतर नक्कीच एक महत्त्वाचा संघाचा गोलंदाज म्हणून तेजस पवळे नाव समोर आलेलं आहे. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष म्हणून नक्कीच कार्यरत आहेत.
असोसिएशनची तालुक्याच्या क्रिकेटची जबाबदारी या सीझनमध्ये त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आणि या सीझनमध्ये पण पहिल्या संघाची जबाबदारी देखील चांगल्या पद्धतीने आपल्या खांद्यावरती घेत गोलंदाजी क्षेत्रामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. यावेळेचा हा चेंडू सोडून दिलाय. बराचसा आपण पाहतोय तिथे उजव्या इष्टीच्या बाहेर असणारा चेंडू होता जो मैदानाच्या आतमध्ये मग व्हाईट बॉल खेळवला जाईल. अतिरिक्त अवांतर धाव येते आणि या अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड वाढलं जाते. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा त्या 15 धावा एका गड्याच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्लेचा षटकच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धीम्या गतीचा बॉल वळण घेणारा चेंडू. इथे फलंदाजाला काहीसा समजत नाही. चेंडू पडला आणि बाहेरच्या बाजूला जाताना चेंडू पाहायला मिळाला. तिथे पृथ्वीराज मात्र या स्लो स्वरूपाच्या चेंडूवरती मोठा आघात करू शकलेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची मॅच. लोअर फुल टॉस. शुभम माने जीवनदान दिल्यानंतर खेळला उत्तुंग प्रहार. चेंडू सीमारेषे पार. षटकार. षटकाराने आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती डबल दुर्री अर्थात 22 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा वेगळीचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू हवेत. जशास प्रत्युत्तर. टी फॉर टॅक. विकेटचे पतन. फलंदाज बाद. शिवम माने. बिग विकेट गॉन. रोशी आ गया दिल चुराने में आ गया दिल चुराने में आ गया. थँक्यू. मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. शुभम माने मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. षटकार एक जरूर त्याने खेळला परंतु त्यानंतर पुन्हा आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याची विकेट आली. फलंदाज तिथे बाद झालाय. स्कोर कार्डवरती धावा ज्या संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतील त्या 22 धावा स्कोर कार्डवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जो संपला जाईल आणि पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती वैयक्तिक पहिलं सांघिक तिसऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन तनुज पवळे हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झालाय. तनुजने मात्र या सामन्यामध्ये षटक क्रमांक 3 ची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. तिसऱ्या षटकामध्ये त्याला गोलंदाजी करताना आपण पाहणार आहे. समोर आपण पाहतोय पृथ्वीराज अर्थात केतन पवार. तर दुसऱ्या बाजूने नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये संतोष. पहिलाच बॉल तिथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक श्रेयस तेलंगे तिथे पोहोचेल आणि एक चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. दबाव दडपण प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न इथे तेजस पवळेने नक्कीच फलंदाजावरती केलाय. कारण महत्वाची विकेट जी शेवटच्या बॉलवरती आली. फलंदाज तिथे शुभम बाद झाला. यावेळेस बॅटची आतली कडा. इष्टरक्षक बीट झाला. त्यानंतर दूरवरून क्षेत्ररक्षक आशुतोष पोहोचला चेंडूपर्यंत आणि तो पर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा आलेली एक धावे. पुन्हा आलेली एक सिंगल आहे. आता एकेरी दुहेरी धावा संघास धावफलक हलत ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतात. थेंबे थेंबे तळे सासे बुन बुन से बनता है सागर असा काहीसा प्रयत्न परंतु आता धावफलकाचा वेग वाढवण्यासाठी क्रीजचा चांगला वापर केला. ताकदीचं प्रदर्शन दाखवलं आणि चेंडू पाठवला सरस सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. चौकाराने आपण पाहतोय संघाचा धावफलक वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय निम्मा डाव आतापर्यंत संपलाय. 2.3 षटकांचा खेळ संपतोय. अजूनही 2.3 षटकांचा खेळ बाकी आहे. शपल झाले परंतु यावेळी बॅटवरती तितकासा मिडल चेंडू झालेला नाहीये. अगदी बॅटच्या स्टिकर पर्यंत आपण पाहतोय तिथे चेंडू पोहोचला. स्टिकर वरती मात्र चेंडू बंद झालाय आणि त्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मनोज पवार महाराष्ट्र पोलीस त्या ठिकाणी चेंडूला पाठमोरे होतील. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते ती एक धाव.
एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती धावा आहेत 29 धावा. गोलंदाज पुन्हा तनुज. संतोष साठी हा चेंडू धीम्या गतीचा होता, वळण घेणारा चेंडू होता. पुन्हा एकदा संतोष आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये बीट झाला, पाठवरती चेंडू घेऊ शकला नाही. चेंडूने शरीराचा वेध तिथे घेतला आणि पंच देखील कळवतात. लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल धाव जी स्कोर कार्ड वरती नोंदवली जाणार आहे. तनुज चांगली गोलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये करतोय. 5 चेंडू टाकले, 7 धावा त्याने केल्यात. एकूण धावा जर संघाच्या धावफलकावरती पाहिलं तर 30 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल हलक्या हाताने खेळला, डिफेन्स पूर्वक मात्र हा चेंडू खेळून काढलाय. कोणत्या प्रकारे मात्र रिस्क घेतले नाही तिथे केतनने. आणि आपण पाहतो हलक्या हाताने शेवटच्या बॉलवरती घेतलेली एक सिंगल आहे. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 धावींची सरासरी पाहायला मिळेल पहिल्या 3 षटकांसाठी, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये मात्र आता आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. क्रिकेटमधले दादा फटके अर्थात षटकार चौकारी ते मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे, कारण एक मोठं धावफलक जे उभं करून विरोधी संघाला देणं गरजेचं आहे. एक मोठ्या धावफलकाचा मात्र पाठलाग इथे विरोधी संघाला करायला भाग पाडणं तर फलंदाजाला गरजेचं आहे. त्या प्रकारची आक्रमकता ठेवतात हे 2 फलंदाज. एका बाजूने केतन पवार, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय संतोष शेळके. आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती तेजस पवळे हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पूर्वी मात्र चांगली गोलंदाजी तेजसने केली होती. महत्वाच्या घेतलेल्या 2 विकेट आणि 11 धावा वैयक्तिक त्याने त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. आता पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवला. पुन्हा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक टाकण्यासाठी त्याला मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती पाठवलं गेलंय. चला मित्रांनो, विनंती असणारे वेळ वाचवा. वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. पहिलाच बॉल वरती डीप मिड विकेट फोडत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पहिल्याच बॉलवरती यावेळेस आक्रमण केलंय. यापूर्वी सन्मान दिला, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मात्र कोणत्या प्रकारे रिस्क घेतली नाही. परंतु वाऱ्याच्या एंडने पृथ्वीराजने मात्र आपले बाहू खोललेत. पुन्हा ठोकलाय तुंग प्रहार षटकार. मुझे पहचानो कहां से आया लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर त्याला 2 षटकार आणि या 2 षटकांना वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 43 धावा. यावेळेस पुन्हा आक्रमण करायचं होतं, परंतु यावेळेस बॅटवरती तितका मेडल चेंडू होऊ शकला नाही. खेळता क्षणी दुसऱ्या धावेचा कॉल दिला. दुसऱ्या धावेसाठी तर जागा सोडली, परंतु तितकासा साथ मिळाला नाही संतोष कडून. आणि नक्कीच माघारी येतोय वेळेत केतन पवार त्या ठिकाणी माघारी आपल्या खेळण्यामध्ये येईल. 2 धावा असतील, 1 धावा असेल या चेंडूवरती आणि या एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धावा आहेत 44 धावा. खुलवट टप्प्याचा बॉल, पुन्हा धीम्या गतीचा चेंडू. संतोषच्या पाठवरती चेंडू आला नाही आणि तिथे नक्की स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराजचा. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल संतोषची. फलंदाज तिथे बाद धावाच्या स्वरूपामध्ये. तिसरा बॅटर बॅक टू द पवेलियन. फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये संतोष शेळके बाद झाला तर नवीन पॅटर्न किरण दादा पारखी. नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये जे आता दाखल होत आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 44 धावा. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा शरीरावरती आलेला चेंडू सुंदर फटका तर खेळलाय, परंतु इतकी लांबी नाही मिळाली. उंची मिळाली चेंडूला बरीचशी. तनुज पवळे पोहोचला इष्टांच्या मागून चेंडू पर्यंत. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा आलेली एक सिंगल. 2 षटकार जरूर आले, परंतु त्यानंतर तेजस पवळे न डगमगता मात्र गोलंदाजी केली. त्यानंतर ज्या 3 चेंडू चांगले पाहायला मिळालेत. अजूनही 1 चेंडू या षटकातील बाकी आहे. स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्या त्या 45 धावा. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, वळण घेणारा चेंडू. अतिरिक्त दिशा भरकटेल तिथे. पंचांच्या हात जमिनीला समांतर होतात. कळवला जातो तो खराब चेंडूचा इशारा. अतिरिक्त अवांतर धाव येईल आणि या अतिरिक्त अवांतर धाव्याने स्कोर कार्ड वाढेल.
धपलका त्या 46 धावा 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. तेजस आज मात्र जर पाहिलं तर तेजसने 1.5 षटक आतापर्यंत वैयक्तिक हाताळलेत. त्यामध्ये 26 धावा त्याने खर्च केल्यात. 2 महत्वाच्या विकेट मिळवलेल्या आहेत. पुन्हा हलक्या हाताने चेंडू खेळायचा होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु पॅटर्न बॉलचा तिथे संपर्क होऊ शकला नाही. फलंदाज मात्र हा चेंडू खेळत असताना बीट झालेला आहे. षटकाची सांगता झाली. 2 वैयक्तिक 2 कोटे मात्र तेजसने हाताळले. त्यामध्ये पाहिलं तर नक्कीच 2 महत्वाच्या विकेट मिळवल्यात. संघाच्या धपलकावरती एकूण धावा आहेत त्या 46. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 4 षटकांचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपला. चालू सामना जर आपण पाहिलं तर प्री क्वार्टर फायनल क्रमांक 2 चा सामना सुरू आहे. एका बाजूने मानदेवी क्रिकेट क्लब मान प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण करत असताना पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट. या 2 संघांमध्ये ही बिग फाईट जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आता पाहायचं कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाणार. धावा रोखणं गरजेचं, त्यामुळे विनंती असणार चला मित्रांनो वेळ वाचवा. उद्या मात्र आपण पहिला सामना टॉट 9 वाजता सुरू करणार आहे. माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे त्यांच्या विरोधामध्ये सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हर्षी. दोन्ही संघातील संघनायकाला खेळाडूंना सूचना असणार. पहिला सामना डॉट 9 वाजता आपण सुरू करणार आहे. मनोज पवार शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू तिथे हलक्या हाताने खेळून काढलाय. धावबादची संधी असेल आणि तिथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होईल धावबाद. विकेट धक्का क्रमांक 4. होशियार जाने वाले जरा होशियार. पाहायला मिळाली फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये जो बाद झालेला आहे आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आता दाखल होताना पाहायला मिळेल प्रसन्न ओझरकर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 70 स्पोर्ट्सचे असणारे ओनर प्रसन्न ओझरकर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जे आता दाखल होत आहेत. चला विनंती असणार थोडी घाई करा मित्रांनो, फलंदाजाला विनंती थोडी घाई करा. सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. पावसाचं सावट आहे त्यामुळे विनंती असणारे वेळ वाचवणं दोन्ही संघाला गरजेचं आहे. 46 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजच्या मार्फत पुन्हा तयार. आपण बार धीम्या गतीचा बॉल शरीराच्या दिशेने टाकलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आशुतोष तिथे चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न ओझरकर होतील धावबाद. चला नवीन बॅटर थोडी घाई करा. जेपी थोडी घाई करा, धावत पळत या. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये जो आता दाखल होताना पाहायला मिळतो जय पवार अर्थात जेपी. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आता दाखल होतोय. धीम्या गतीचा बॉल शरीराच्या दिशेने ताकद जास्त वापरली परंतु प्रॉपर टायमिंग तिथे होऊ शकलं नाही आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज तिथे बाद झालेले. 47 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज पुन्हा तयार. पुन्हा एकदा तिथे चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. क्रीजचा बराचसा वापर केला, पाऊलांचा चांगला वापर केला तिथे, परंतु बॅटाने बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडूला डॉट. धीम्या गतीचे बॉल मात्र इथे पृथ्वीराज पवारला बरेचसे त्रास देत आहेत. मनोज पवार मात्र चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, वळण घेणारा चेंडू, फिरकीची जादू पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर बरीचशी दिशा बदलतोय आणि फलंदाजाला मात्र चेंडू काहीसा समजत नाहीये. चेंडू पुन्हा एकदा जो मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय, निर्धाव आलाय चेंडू. स्कोर कार्ड स्थिर असेल. धावफलकावरती धावा आहेत ते 47 धावा. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये अजून 2 चेंडू जे बाकी असणार आहेत. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं. पुन्हा एकदा तिथे बॅटवरती चेंडू आला नाही. त्यानंतर स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न जय पवार यांचा. तिथे विकेट आली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय.
हॅलो हॅलो चेक. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. 51 धावा बनवल्या गेल्यात. 52 धावेंचं टार्गेट. चला मानदेवी क्रिकेट क्लब मान आपले क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या. पिरंगुट संघ आपले देखील आघाडीचे दोन्ही बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. 52 धावेंचं टार्गेट असेल. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची नोंद दोन्ही संघांनी घ्या. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि पुन्हा मायक्रोफोन वरती योगेश सावळे सर आपल्या समोर जोडले जातील. या सर स्वागत आहे. क्वार्टर फायनल नंबर 2 आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्या बाजूला संघाकडून सज्ज होते. शिंग बजलं एक मुखान गज बजलं डोळ दिपल आवार सुटल भगत हे सार एक वटल हजार झाल्या चुका पदरी घे तुझ्या मी चरणी देवा माझ्या हातून सदा घडू दे तुझीच नाथा सेवा माझा अवसान तू माझा आधार तू तुझ साऱ्या जगाचा दाता. क्रिकेट क्लब मान या संघानं अगदी स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे चषक या स्पर्धेमध्ये विजय पताका फडकवलेली होती. नक्कीच दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत आणि एक चांगली मॅच मैदानावरती पाहायला मिळणार यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नसणार आहे. तनुज पवळे आणि वेदांत चाळेकर उर्फ भैया ही जोडी मैदानावरती आली आहे. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाकडून टीमचे स्ट्रायकर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतील. निलेश अण्णा मोहिते यांच्या हातामध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट निश्चितच आपण जर पाहिलं तर 52 आहे. 52 धावांचं आव्हान आहे आणि या खेळपट्टीवरती हे 52 धावांचं आव्हान तितकंच अवघडही नसेल परंतु मित्रांनो हे आव्हान तितकं सोपं देखील नसणार आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो आणि साधं वारं नाहीये, हे वादळी वारं आहे. अगदीच तुम्ही पाहिलं तर या वादळी वाऱ्यामध्ये बरेचसे धुळीचे कण आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला धुळीची एलर्जी असेल थोडंसं आपण आपल्या चेहऱ्यावरती रुमाल वगैरे बांधला तरी चालेल. तर जाऊया मॅचकडे. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. निलेश मोहिते बॉलिंग ट्रॅकवरती. तनुज पवळे आणि वेदांत चाळेकर जोडी मैदानावरती आले. 52 रन्सचा चेसला पाठलागाला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन निलेश मोहिते. आता नक्कीच आपण जर पाहिलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारं वारं आणि लेफ्ट हँडर बॅटरच्या झोन मध्ये वाऱ्याचा एंड तुम्हाला पाहायला मिळतोय. डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल त्याच एंडला खेळलाय. मैदानावरती भरपूर मोठा गॅप जो फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या फिल्डर मध्ये होता आणि तो मधला गॅप ओलांडत मात्र बॉल सुसाट वाऱ्याच्या वेगाने फरार. सरळ सीमा पार. पहिल्या बॉलवरती येतोय खणखणी चौकार. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम है राजकुमार ओए आगे पीछे हमारी सरकार यहाँ के. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ तनुज पवळे बैठक स्ट्रोक सजवलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सरळ सीमा पार जाऊन पोहोचलाय षटकारासाठी. 6 धावा. डीजे धन्यवाद. बाउंडर लाईनच्या बाहेर आपण जर पाहिलं तर नक्कीच आदेश तांगडे यांनी चांगला झेल त्या ठिकाणी नक्कीच टिपला. स्पर्धेची मुख्य आयोजक कमिटी प्रामुख्याने पैलवान संकेत भाऊ जांभूळकर त्यांच्या समवेत शुभमदादा सुतार, आदेश भाऊ तांगडे. आपण जर पाहिलं तर बाहेरच्या बाजूचे असणारे टेंट सिकंदर भाऊ भोसले देखील आहे. दरम्यानचा बॉल हवेमध्ये वाऱ्यानं हवेच मध्ये तिथे दिशा तर चेंडूने बदलली परंतु भरपूर लांब हा चेंडू गेलाय. ताकद न जाकत आणि तिथे मैदानावरती वाऱ्याची साथ. षटकार बॅक टू बॅक दुसरा.
हुस्न है सुहाना, इश्क है दीवाना, हुस्न है सुहाना, इश्क है दीवाना, रूप का 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त स्टार्ट केलाय. 52 रन चेस करायच्यात आणि सुरुवात मैदानावरती जोरदार. हो, यावेळेस रणनीती बदलली निलेश मोहिते यांनी. आता विकेट साठी न जाता ऑफस्टंपच्या बाहेरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. 17चा खतरा कोणाला बसेल. सातत्यानं क्रिकेटच्या मैदानावरती 17 वरती खतरा म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 अंकाची चर्चा अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स या खेळाडूमुळे झाली. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानावरती पाहायला मिळालाय. तो डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 17 अंकावरती. AB डिव्हिलियर्स या खेळाडूबद्दल खरंच मी चर्चा करत होतो. साऊथ आफ्रिकेमधील असणारे खेळाडू, परंतु ज्या खेळाडूचे साऊथ आफ्रिकेपेक्षा भारत देशामध्ये जास्त चाहते आहेत असे AB डिव्हिलियर्स. तुम्ही कुठल्या टीमच्या आहात, तुम्ही कुठून बिलॉंग करता किंवा तुम्ही कुठल्या कंट्रीसाठी खेळता, यापेक्षा तुम्ही तो खेळ कशा प्रकारे खेळता आणि कशा प्रकारे फॅन्स कमवता. AB डिव्हिलियर्स एक मूर्तिमंत उदाहरण. अगदीच ग्रामीण क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर तालुक्यामध्ये भरपूर नामवंत टीम्स आहेत. संघासोबत येणारे समर्थक देखील भरपूर आहेत, परंतु काही न्यूट्रल प्रेक्षक आहेत जे विशेषतः त्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी येत असतात. सिंगल आली आहे धावफलकावरती. 18 धावा. पुढचा बॉल निलेश मोहिते. हो, प्रयत्न होता वेदांत साळेकरचा त्याच दिशेला बॉल खेळण्याचा, कारण वाऱ्याचा एंड आहे. आता एंड टू एंड फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये तनुज यांनी आक्रमण केलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये वेदांतची बॅट चालणार का हे पाहणं निर्णायक आहे. तनुज पवळे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहिलं. पहिली ओव्हर ज्या एंडनं हाताळली गेली तो त्यांचा नक्कीच वाऱ्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या एंडनं जर आपण पाहिलं तर नक्कीच 5 ओव्हरपैकी 3 ओव्हर त्या एंडनं असणार आहे. त्यामुळे मानदेव क्रिकेटला मानसंघाला अधिक ताकद आता लावावी लागेल गोलंदाजीमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 18 धावा. बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी प्रतीक वाबळे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. दीपदादा मोगल यांचं आगमन झालेलं आहे. थोडेसे निराश आहेत कारण त्यांचे टेंट वाऱ्यानं थोडेसे खराब झालेत, परंतु निश्चितच आमच्या आयोजक कमिटीनं शुभमदादा असतील, संकेत भाऊ असतील, त्यांनी सहकार्य करून वरची कापडं काढून ठेवलेली आहे. त्यामुळे दीप टेन्शन घेऊ नका. तर जाऊया मॅचकडे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 18 धावा. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत दुसऱ्या ओव्हरसाठी. आता इथे बरीचशी बातचीत चर्चा केल्यानंतर स्वतः प्रसन्न ओझरकर संघाचे संघनायक मैदानावरती आलेत. शेवटचा बॉल डॉट आपण पाहिला, त्यामुळे स्ट्राईक आता तनुजकडे असेल आणि पाहूया या षटकामध्ये तनुज कशा प्रकारे अप्रोच असणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेरून बॉल टाकला, कट केला चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला, झालोय फरार. इथे मिळतील धावा 4. आणि या चौकाराबरोबर संघाचं धावफलक मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचतंय. धावफलकावरती 22 धावा. दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना. या अगोदर काय मॅच आपण पाहिली, गोटावडे विरुद्ध कासारसाई. यावेळेस स्वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला खेळलेला स्ट्रोक, आखूड टप्प्याच्या बॉलला फुल पॉवरफुल सक्सेसफुल तनुज पवळे ब्रँडेड हिट षटकार. आणि या षटकाराबरोबर संघाचं स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचतंय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 28. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. तरी देखील यूट्यूब लाईव्ह सुरूच आहे. लाईव्हच्या टीमचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. क्रिकलाईव्ह स्पोर्टची संपूर्ण टीम, अमितजी भुजबळ सर आणि कॅमेरामॅन चरण आणि के कंपनी, त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक आभार. दरम्यानचा बॉल कट केलाय पुन्हा एकदा. पॉइंट आणि गलीच्या फिल्डरला टाटा बाय बाय करत चेंडू पोहोचतोय तो सीमा पार. आणखीन एक चौकार. आणि या चौकाराबरोबर संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 32 धावा. 21 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 20 धावा. प्रसन्न ओझरकर पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. कमबॅक आणि कमबॅक करावं लागेल प्रसन्न यांना. या जोडीला फोडावं लागेल, विशेषतः
तनुज यांची विकेट घ्यावी लागणार आहे. षटक निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती. या षटकामध्ये 14 रन्स आलेत. जितक्या रन्स अपेक्षित आहेत तितक्या आलेल्या आहेत, परंतु तनुज इतक्यावरती थांबणार नाही. एकदा का ते चालू झाले ते थांबायचं नाव घेत नाही. परंतु प्रसन्न ओझरकर विकेट टेकर गोलंदाज आहेत. हो, पुन्हा एकदा पहिला आणि दुसरा बॉलचा ऍक्शन रिप्ले. ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल टाकलाय, कव्हर पॉइंटला चेंडू ढकललाय. तनुज पवळे मैदानावरती सेन्सिबल क्रिकेट खेळतायत. वाऱ्याच्या दिशेने फटकेबाजी सुरू आहे. एक षटकार तुम्ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला देखील पाहिलाय. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. 36 धावा. डीजे अभी आया नहीं है जो 36 धावा फुल कव्हरती आहेत. 10 बॉल 35 धावा बनवल्यात तनुज पवळे यांनी. जबरदस्त बॅटिंग. वैयक्तिक 35 झाल्यात. टीमची धाव संख्या 36 आहे. 19 बॉल 16ची आवश्यकता. हो, यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बॅटची कडा घेत एस्टाईनच्या पाठीमागे गेलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 36. 18 बॉल 16 रनची आवश्यकता आहे. चांगल्या पद्धतीनं जबरदस्त स्टार्ट खरं तर दिला तनुज यांनी. वेदांत साळेकर या 12 बॉल पैकी मित्रांनो फक्त एकच बॉल खेळलाय आणि तो चेंडू देखील कुठल्या प्रकारे धाव आलेली नाहीये. उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिली मॅच सुरू होणार आहे. म्हाळुंगे क्रिकेट क्लब, अजिंक्य खैरे अँड कंपनी आणि सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी, कृष्णा कालेकर अँड टीम. उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिली मॅच सुरू आहे. याचाच अर्थ तुम्ही रिपोर्टिंग 8:30 पावणे 9ला करा. मॅच 9ला सुरू करायची आहे, अन्यथा मॅच कमी ओव्हरची खेळली जाईल याची देखील नोंद घ्या. आणि नक्कीच युट्यूब लाईव्ह आहे, सर्व खेळाडू पाहत आहेत, आम्हाला देखील ठाऊक आहे असं गणेश अप्पा साखरे आम्हाला सांगतायत. त्यामुळे नक्कीच उद्या सर्वांनी वेळेवरती उपस्थित राहा. 8:30 ते फार 8:40 पर्यंत रिपोर्टिंग ठेवा. 9ला मॅच सुरू होईल याची नोंद घ्या. हो, वेदांत साळेकर ठाऊक आहे वेदांतला. या खेळपट्टीवरती जोपर्यंत माझ्यासोबत तनुज पवळे नावाचा टायगर आहे ना, तोपर्यंत मला जास्त काही करायची गरज नाहीये. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये तिसरा हाताळण्यासाठी रविभाऊ बोडके गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. पहिला बॉल वेदांतनं हळूवारपणे खेळला, सिंगल घेतली, स्ट्राईक तनुजकडे दिली आणि आता 17 चेंडूंमध्ये 15 धावींची आवश्यकता आहे. तनुज पवळे पुन्हा एकदा विकेट करतायत. त्यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. हो हो हो, प्रसन्न ओझरकर इज द मॅन. एफर्ट्स लाजबाब आहेत. आता यावेळी प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही की तुम्ही टाळ्या वाजवा. अपसूक प्रत्येकाने टाळ्या वाजवल्यात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून डीप स्क्वेअर लेग मध्ये पोहोचले. चेंडू मैदानावरती हातामध्ये घेतला. थोडासा तोल नक्कीच जात होता बाउंड्री लाईन कडे, परंतु स्वतःला सावरलं. चेंडू आतमध्ये फेकला. बाहेर आयोजक कमिटी आहेत आणि आपले सर्व त्या ठिकाणी प्रेक्षकही आहेत, ते सांगतायत सेफ आहे. आणि या चेंडूवरती आपण जर पाहिलं यावेळेस चेंडू पुन्हा एकदा उंचावून टोलवण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती एक धाव मैदानाच्या मध्ये प्राप्त होते. महेश सर, या अगोदरच्या बॉलवरती रन नाही घेतले का? थँक्यू. नक्कीच आमचं सर्वांचं लक्ष खरं तर फिल्डरकडे आणि चेंडूकडे होतं. डॉट बॉल सिंगल मैदानाच्या मध्ये आली. दफलकावरती 38 धावा. 15 चेंडू 14 धाव्यांची आवश्यकता. वेदांत साळेकर, संधी मिळते टीम कडून. इनसाइड आउटचा फटका, सुंदर स्ट्रोक, डीप कव्हरला फिल्डर. सिंगल प्राप्त. पुन्हा एकदा 39 धावा झाल्यात. 14 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. काल अशाच पद्धतीचा एक सामना आपण पाहिला जिथे 12 बॉल 20 ची मॅच असताना त्या धावा डिफेंड झालेल्या आहेत. भरे लवळे संघ धावा चेस करू शकला नाही आणि तिथे आपण जर पाहिलं तर निश्चित स्वरूपामध्ये शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघानं बाजी मारली आहे. पहिली क्वार्टर फायनलची मॅच हडशी विरुद्ध म्हाळुंगे अशी असणार आहे याची नोंद घ्या. गोलंदाज तयार. हो हो, यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानावरती वाईड आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 40. स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध नेरे क्रिकेट क्लब हे असणार आहेत दुसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये. तिसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे आणि कोळवंग क्रिकेट क्लब तर चौथ्या क्वार्टर फायनल मध्ये पाहायला मिळणार आहेत आपल्याला. नक्कीच मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि या सामन्यामध्ये जी टीम जिंकेल ती खेळेल क्वार्टर फायनल नंबर 4 सिंगल मैदानावरती. उद्या नक्कीच हिंजवडी चषकाचा अंतिम दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वांनी आवर्जून मैदानावरती उपस्थित राहा.
लाईव्हच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक पाहतायत, परंतु प्रेक्षकांना सांगेल 13 बॉल 11ची आवश्यकता. 41 धावा धावफलकावरती. ओव्हरचा शेवटचा बॉल. केवळ 5 धावा या षटकामध्ये आल्यात. यावेळेचा चेंडू हो पॉइंटला मैदानावरती फिल्डर बीट झाले, थोडासा पाय त्या ठिकाणी स्लिप झाला, त्यानंतर मिळाल्या त्या 2 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा बनवल्या गेल्या त्या 43. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 9 धावा. आणि नक्कीच या मैदानावरती येऊन मॅचेस पाहण्याचा, स्पर्धा पाहण्याचा फील काही वेगळाच आहे. जे प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत त्यांना देखील मी नक्कीच विनंती करेल, उद्या नक्कीच तुम्ही मैदानावरती आवर्जून उपस्थित राहा आणि हा विहंगम दृश्य सोहळा नक्कीच अनुभवा. 12 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. आणि उद्या सर्वांसाठी नक्कीच मनोरंजनासाठी विशेष प्रमुख आकर्षण असणार आहे डान्सिंग अंपायर पुण्याचा मायकल नितीन वेताळ सर. त्यामुळे नक्कीच सर्वांनी या. 12 बॉल 9ची आवश्यकता. इंजवडी चषकाचा चॅम्पियन कोण होणार, पहिल्या क्रमांकाचं बक्षीस कोणाला मिळणार, 1.5 लाख रुपयांचा मानकरी कोण होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उद्या मिळतील. 12 बॉल 9ची आवश्यकता. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन झाले 43. प्रतीक वाबळेच्या हातामध्ये बॉल विश्वासानं सोपवलाय. प्रतीक वाबळे मैदानावरती कमबॅक करेल का? 12 बॉल 9ची आवश्यकता. झटपट 1-2 विकेट जर प्रतीकनं घेतल्या, कमी रन्स दिल्या तर या मॅच मध्ये पारड जड होऊ शकतं मानदेवी मान संघाचं. पहिलाच बॉल. पंचांकडे काहीशी विचारणा, काहीशी मागणी. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आपण पाहतोय डॉट आलेला आहे. 11 चेंडू आणि 9 धावेंची गरज. जबरदस्त मॅच मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. अकरा बॉल 9ची आवश्यकता. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. याचबरोबर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते आणि आगामी काळामध्ये निश्चितच आपण पाहतोय भरपूर स्पर्धा आहे आणि मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं निश्चितच सर्वांना आवडणारी स्पर्धा स्वयंभू श्री रामेश्वर करंडक भुकुम ही स्पर्धा 21 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीमध्ये संपूर्ण मुळशीकरांच्या भेटीला, टेनिस क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला येते. प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी ॲक्टिवा गाडी जी स्वयंभू श्री रामेश्वर करंडक भुकुमच्या स्पर्धेमध्ये असणार आहे. आणि नक्कीच आगामी काळामध्ये 21 एप्रिल ते 27 एप्रिल भुकुम गावाच्या गुलू गार्डन या क्रीडांगणावरती ती स्पर्धा डे नाईट स्वरूपामध्ये असणार आहे, याची देखील नोंद घ्या. 7व्या मॅचकडे प्रतीक वाबळे तयार. पुढचा बॉल. सामना करेल वेदांत साळेकर. 10 चेंडू 8ची गरज. यावेळेस वेदांत साळेकर बिग हिट केला गेलाय. फिल्डर आता मात्र बनतायत दर्शक. बॉल मैदानावरती मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे प्रसन्न ओझरकर यांना बीट करत आलाय षटकार. 9 चेंडू 2 धावेंची आवश्यकता. 9 चेंडू आणि 2 धावेंची गरज मैदानामध्ये असणार आहे. प्रत्येक दिवसामध्ये नक्कीच संकट येते, पावसाचं नक्कीच वातावरण जाणवतंय, परंतु साथ दिली खऱ्या अर्थानं पवित्र देवस्थान श्री म्हातोबा देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंजवडी भूमीमध्ये. खरं तर हे सर्व युवक, हे सर्व मान्यवर एकत्रित आलेत आणि त्यांनी या स्पर्धेचा नक्कीच घाट मांडलेला आहे. यावेळेस वेदांत साळेकर कमी गतीने टाकलेला बॉल वरती तुटून पडलाय आणि MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय. षटकार खेळलाय आणि क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरलाय. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड आणि हार्ड लक. मानदेवी क्रिकेट क्लब मान संघ, आपणही चांगले खेळलात, परंतु या सामन्यामध्ये मात्र पारडं जड राहिले पिरंगुट संघाचं. उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिली मॅच आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. शुभमदादा सुतार मैदानावरती उपस्थित आहेत. उद्या आपल्या टीमला घेऊन लवकर या. 9 वाजता पहिली मॅच आहे. हडसी टीम तुम्ही देखील 9 वाजता या.